Now we'll start numericals on the topic called as a Lami's theorem. आता आपण लॅमिस थेरमचा कन्सेप्ट पाहिला, त्याचा जो फॉर्म्युला आहे ते आपण बघितलं. नाव विल स्टार्ट द न्यूमरिकल. एक न्यूमरिकल कन्फर्म राहील, एकपेक्षा जास्तच येतात मोस्टली, पण एक तर कमीत कमी पकडूनच चला की एक क्वेश्चन येईल म्हणून. ना क्वेश्चन काय बघा, कन्सेप्ट आपल्याकडे एकच आहे. तीन पर्टिक्युलर या पद्धतीच्या 3 टर्म्स आहेत आणि त्या 3 टर्म्समध्ये आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा लागतो. क्वेश्चन काय दिला बघा, अ बॉल वेनिंग 150 न्यूटन. वेनिंग म्हणजे काय, वेट दिलेलं आहे आणि वेट किती सांगितलं आहे, 150 न्यूटन. न्यूटन हे वेटचंच युनिट आहे. कोणी कन्फ्यूज होऊ नका की वेटचं युनिट किलो आहे म्हणून. वेटचं युनिट ॲक्च्युअल काय असतं, न्यूटन असतं, कारण वेट एक प्रकारचा फोर्सच आहे. तर एक बॉल आहे ज्याचं वेट दिलेलं आहे 150 न्यूटन. सस्पेंडेड म्हणजे लटकवणे, तर लटकवलेलं आहे आपण त्या बॉलला व्हर्टिकली बाय अ स्ट्रिंग अटॅच टू द सिलिंग. सिलिंग म्हणजे लाईक या पद्धतीने एका सरफेसवर, एका छतला आपण एक बॉल एका स्ट्रिंगसोबत अटॅच करून ठेवलेला होता, ज्या स्ट्रिंगचा वेट त्या पर्टिक्युलर बॉलचा वेट किती सांगितलं होतं, 150 न्यूटन. पुढे काय सांगितलं आहे, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स विच शुड बी अप्लाइड हॉरिझॉन्टली. एक असा फोर्स फाइंड आउट करा जो आपल्याला हॉरिझॉन्टली अप्लाय करायचा आहे, जो काय करेल, विच विल मेक द स्ट्रिंग इन्क्लाइंड ॲट 120 डिग्री टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. जो फोर्स तुम्ही अप्लाय करणार आहात तो किती अप्लाय कराल जेणेकरून या स्ट्रिंगमध्ये आणि या फोर्समध्ये जो अँगल आहे तो किती तयार झाला पाहिजे, 120. आता ही जर स्ट्रिंग आहे आणि याला जर तुम्ही समोरून खेचता, या ठिकाणी फोर्स अप्लाय करताय बेसिकली असा, तर फोर्स अप्लाय केल्यामुळे ही स्ट्रिंग काय होईल, इन्क्लाइन. आणि जी पहिले 90 डिग्रीमध्ये राहिली असती, कारण आपली स्ट्रिंग व्हर्टिकल आहे आणि फोर्स कसं सांगितलं आहे, हॉरिझॉन्टल, तर अँगल किती असला पाहिजे होता, 90. आता फोर्स अप्लाय केल्यामुळे ही स्ट्रिंग जी आहे ती बेंट होणार आहे. तर ही जी डायग्राम आहे ती आता चेंज होऊन कशी होऊन जाईल, या पद्धतीने की स्ट्रिंगचा जो अप्पर पोर्शन आहे तो इन्क्लाइंड राहिला, लोअर पोर्शन व्हर्टिकली स्ट्रेटच आहे, आणि हा जो आहे तो फोर्स जो तुम्ही एक्सटर्नली अप्लाय केला विच इज पी. तर आपल्याला हे समजून गेलं, आपल्याला माहिती काय की पी फोर्स अप्लाय केल्यामुळे, समजा फोर्सला आपण पीने दाखवतो या ठिकाणी, पी फोर्स अप्लाय केल्यामुळे जो अँगल तयार झालेला आहे तो किती आहे, समजा 120 डिग्री या ठिकाणी आहे. आणि हा जो लोअर पार्ट राहील हा काय होऊन जाईल, आपला फोर्स जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे आणि बॉडीचा वेट कायम कसं ॲक्ट होतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, तर अँगल किती असणार आहे या ठिकाणी, 90 डिग्री. तर ही झाली तुमची डायग्राम, आणि ही डायग्राम आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली नाही आहे, आपण स्वतः ड्रॉ केली आहे. सिलिंगला एक स्ट्रिंग अटॅच आहे, हॉरिझॉन्टली फोर्स अप्लाय केला आणि हॉरिझॉन्टली फोर्स अप्लाय केल्यामुळे स्ट्रिंगमध्ये आणि फोर्स ज्या ठिकाणी अप्लाय केला त्याच्यामध्ये किती अँगल तयार करायचा होता, 120. विचारलं काय, डिटरमाइन द टेन्शन इन द स्ट्रिंग, आणि तो फोर्स किती राहील. तर आता टेन्शन आणि फोर्स 2 गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. तर आपल्याला इथं फोर्स किती दिसत आहेत बघा. पहिले एक बॉडीचं वेट आहे जे व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होतं, इथं दाखवलं आहे बघा, FBD बघत चला. बॉडीचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड दाखवलं आहे किती, 150 न्यूटन. हा फोर्स जो आपण हॉरिझॉन्टली अप्लाय करणार आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, आणि सोबत सांगितलं काय, लास्ट लाईनमध्ये टेन्शनसुद्धा फाइंड आउट करा स्ट्रिंगमधलं. तर स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन राहतं हे लक्षात ठेवा, स्ट्रिंगमधलं जे टेन्शन राहील ते कायम फिक्स सपोर्टच्या दिशेने ॲक्ट होत असतं. तर आता फिक्स सपोर्ट कुठं होतं, आपल्या या ठिकाणी ही स्ट्रिंग आहे आपली, तर याच्यामध्ये काय ॲक्ट होणार आहे, टेन्शन. टेन्शन काय ॲक्ट होतं आहे, कारण की ह्या बॉडीचं वेट कोण बॅलन्स करतं आहे, ही स्ट्रिंग. ज्यावेळेस पण आपण एखाद्या दोरीला वजन बांधतो तर त्या दोरीमध्ये पडत असतो ताण, आणि ते ताण म्हणजेच काय राहतो, टेन्शन राहतं. तर इथं 150 न्यूटनचा हा बॉल या दोरीला बांधल्यामुळे या दोरीमध्ये काय पडतो आहे, ताण पडतो आहे, या स्ट्रिंगमध्ये टेन्शन येतं आहे, आणि ते टेन्शन काढायचं आहे. आणि टेन्शनची डायरेक्शन कुठे दाखवणार, ऑलवेज टुवर्ड्स द फिक्स सपोर्ट. मग आता इथं जर तुम्ही ही FBD बघितली, तुम्हाला क्लिअरली त्या ठिकाणी 3 फोर्सेस दिसत आहेत. एक 150 न्यूटनचा वेट, एक पी जो हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केला आपण तो, आणि एक टेन्शन. ठीक आहे. अँगल किती माहिती होते, अँगल क्लिअरली आपल्याला इथं माहिती होतं की स्ट्रिंगमध्ये आणि हॉरिझॉन्टल फोर्समध्ये किती अँगल तयार होणार होता, 120 डिग्री. पीमध्ये आणि या वेटमध्ये किती अँगल आहे, 90. आपल्याला हे माहिती आहे की पूर्ण एक सर्कल जर कंप्लीट केलं तर किती अँगल राहतो, 360 डिग्री. आणि 360 डिग्रीमधला हा 120 डिग्री तुम्हाला माहिती आहे, हा 90 डिग्री माहिती आहे. 120 आणि 90 किती होणार, 210. पूर्ण किती राहतो, 360. कॅल्सी आहे तुमच्याकडे, करून बघा. 360 - 210, या दोघांचा मिळून किती होतो आहे, 210. 360 - 210 गेले, किती राहिलं, 150. तर हा उरलेला अँगल किती भेटला या ठिकाणी, 150 डिग्री. मग आता 3 फोर्सेस आणि त्या तिघांमधले अँगल माहिती आहे, आपल्याला काढायची कसली व्हॅल्यू आहे, टी आणि पीची. बघा आता फॉर्म्युला कसा तयार करणार होतो आपण, कोणता पण एक फोर्स घ्यायचा
आणि तो फोर्स सोडून उरलेले जे दोन फोर्सेस राहतील त्यांच्यामधला अँगल घ्यायचं. तर बघा आता सुरुवात करू आपण 150 पासून. 150 हा फोर्स घेतला मी, इथं लिहिलं 150 लॅमिस थेरम अप्लाय करताना. वरती लिहिलं आहे 150. डिवाईडला काय घेणार, तर 150 सोडून जे उरलेले दोन फोर्सेस होते कोणकोणते, टी आणि पी, या दोघांमधला अँगल किती आहे 120. म्हणून या ठिकाणी काय आलं आहे 150 डिवाइड बाय साईन 120 आहे ना. कोणतं फंक्शन घ्यायचं आहे, कायम साईनचं. नंतर 150 नंतर दुसरा फोर्स घेतला आपण पीचा. पी फोर्स सोडून जे उरलेले दोन फोर्सेस आहेत कोणकोणते, टी आणि 150, या दोघांमधला अँगल किती आहे 150 डिग्री. म्हणून पी डिवाइड बाय काय आलं साईन 150. आता लास्ट फोर्स जो राहिलेला आहे दॅट इज टी सोडून, टी जो फोर्स आहे तो सोडून उरलेले जे दोन फोर्सेस आहेत 150 आणि पी यांच्यामधला अँगल किती आहे 90 डिग्री. म्हणून इथं काय आलं टी डिवाइड बाय साईन 90. तर ही कंडिशन तयार झाली. बस एकदा कंडिशन तयार झाली की तुम्हाला जस्ट व्हॅल्यूज पुट करायच्या राहतात, नथिंग एल्स. मग आता आपल्याला काढायचं काय होतं, पी आणि टीची व्हॅल्यू आहे ना. पी आणि टीची व्हॅल्यू काढायची आहे. तर पी फाइंड आउट करण्यासाठी आता बघा या तिन्ही टर्म्समध्ये इक्वल टूचा साईन, याचा अर्थ काय की ही जी व्हॅल्यू येणार आहे 150 बाय साईन 120ची, तीच व्हॅल्यू पी अपॉन साईन 150ची येईल, तीच व्हॅल्यू टी अपॉन साईन 90ची येईल. तिघा व्हॅल्यूज कशा येणार आहेत, सेम येणार आहेत. तर तुम्ही कोणते पण दोन इक्वेट करू शकतात व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी. मग 150 डिवाइड बाय साईन 120 इज इक्वल टू, मी पहिली इक्वेट केली ही व्हॅल्यू कोणती, पी डिवाइड बाय साईन 150. मग आता 150 बाय साईन 120 इज इक्वल टू, जर पी अपॉन साईन 150 घेतलं तर फाइंड आउट काय करायचं आहे, पीची व्हॅल्यू. तर हा साईन 150 जो इकडे डिवाईडला आहे तो इकडे येताना काय होऊन जाईल मल्टिप्लाय. मग इक्वेशन काय तयार झालं 150 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय साईन 150 डिवाइड बाय साईन 120. हे कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्सीमध्ये करून बघा. 150ला साईन 150ने मल्टिप्लाय करायचं, जे काही आन्सर येईल त्याला साईन 120ने डिवाइड करा. उत्तर येईल तुम्हाला 86.60 न्यूटन. ठीक आहे. नंतर यांचं तर काम झालं. इथून मला पीची व्हॅल्यू माहीत पडली. अजून मला काय फाइंड आउट करायचं होतं, टीची पण व्हॅल्यू काढायची. मग मी पहिलेच सांगितलं की तिघांची व्हॅल्यू काय येणार होती, सेम. मला या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यूज माहिती आहेत ना, 150 बी माहिती आहे, साईन 120 या दोन्ही व्हॅल्यूज माहिती होत्या. इथं काय साईन 90ची व्हॅल्यू माहीत होऊ शकते पण टी काढायचं आहे. मग याला मी परत इक्वेट करेल कोणासोबत, या सुरुवातीच्या याच्यासोबत. मी सजेस्ट करेल की जी व्हॅल्यू, आता तुम्ही पाहिजे तर याच्यासोबत बी इक्वेट करू शकता, पण जर समजा इन केस एक्झाममध्ये जर तुमच्याकडून पीची व्हॅल्यू काढताना काही चुकून गेलं तर हे आन्सर तर जाईलच तुमचं, पण तुम्ही जर ही पीची व्हॅल्यू इक्वेट करून याचा आन्सर काढलं तर हे पण चुकणारच आहे. मग त्यापेक्षा बेटर काय करायचं की जी व्हॅल्यू, ज्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्येच माहिती आहे त्याच्यासोबत पुढचे दोन्ही इक्वेट करायचे. दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्याच असतात आपल्याला लॅमिस थेरमच्या क्वेश्चनमध्ये. मग कधीही लक्षात ठेवायचं ज्या दोन व्हॅल्यूज आपल्याला क्वेश्चनमध्येच माहिती आहे त्याच्यासोबतच पुढचे दोन्ही इक्वेट करायचे. पीचं तर आपण काढलं आन्सर, टी अपॉन साईन 90 ही जी व्हॅल्यू आहे तीसुद्धा आपण इक्वेट केली आहे 150 अपॉन साईन 120 सोबत. तर 150 अपॉन साईन 120 सोबत इक्वेट केली. टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, तर साईन 90 जो डिवाईडला आहे तो इकडे येताना काय झालं मल्टिप्लाय, आणि इकडे आणून जर त्याला मल्टिप्लाय केलं तर 150 इंटू काय झालं साईन 90, साईन 120 ॲज इट इज डिवाईडला. 150 आणि साईन 90 मल्टिप्लाय केलं, जे काही उत्तर येईल त्याला साईन 120ने डिवाईड करा. उत्तर भेटेल तुम्हाला टी इज इक्वल टू 173.2 न्यूटन. हे भेटलं तुम्हाला टेन्शन इन द स्ट्रिंग. अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व केलं तर कंप्लीट तुम्हाला 3 मार्क्स भेटतील. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला समजलं असेल हा क्वेश्चन. अजून क्वेश्चन घेऊया आपण.